हॅलो, कसे आहात सर्व? मस्त ना. कामावरून आले आणि आज बाजार होता ना, त्यामुळे बाजार वगैरे करून आणला आणि हे बटर वगैरे आणले होते. चहा आणि बटर खाल्ला पहिले, त्यानंतर सगळं काम आवरलं. भांडे वगैरे जास्त होते ना, आज भांडे वगैरे घासून घेतले आणि आज हे जेवायला नव्हते, त्यामुळे म्हटलं माझ्या आवडीचं काहीतरी बनवू. आणि मला जास्त आवडतं ते मोमोज आणि खूप दिवस झाले मला मोमोज बनवायला टाईम पण भेटला नव्हता. चला म्हटलं आज टाईम पण आहे आणि हे असल्याने ह्यांना असं एवढं मोमोजवर भागत नाही. माझं काही नसतं, मला चालतंय. आणि मग भाज्या वगैरे बारीक चॉप वगैरे करून घेतल्या आणि चटणीसाठी मग इथे टमाटा, लाल मिरची आणि लसूण गरम पाण्यामध्ये उकळायला ठेवले. तोपर्यंत म्हटलं इथं भाजीची तयारी करावी. भाजी करून घेतली मस्तपैकी. आणि आणि मेन म्हणजे मला काय म्हणतात आपले कणकीचे मोमोज आवडतात. मैद्याचे मोमोज मला आवडत नाही आणि ते अनहेल्दी असतं, त्यामुळे मी खात पण नाही आणि जास्त करून मी कणकीचेच बनवते. आता मैद्याचे मोमोज मी खाणं बंदच केले आणि हे सगळ्यात हेल्दी. आणि हेल्दी म्हणजे कणकीची पण आणि सर्व भाज्या पण, म्हणजे ह्याच्यामध्ये असं काहीच न खाण्यासारखं काही नाही. एकदम हेल्दी पण आणि एकदम जास्त टेस्टी पण, खूप जास्त टेस्टी लागतात. एकदा तुम्ही ट्राय करा हे मोमोज कणकीच्या आपल्या. खूप गव्हाच्या पिठाचे खूप जास्त छान लागतात. मला वाटतं मैद्यापेक्षा पण छान लागते, इतके छान लागतात ते. आणि मेन म्हणजे हेल्दी पण आहे ना, त्यामुळे कसं आहे हेल्दीकडे माझं जास्त लक्ष असतं. म्हणजे जे हेल्दी पण आणि टेस्टी पण ह्याच्याकडे माझं जास्त लक्ष असतं, त्यामुळे मी जास्त करून ना गव्हाच्या पिठाचेच मोमोज करते. खूप छान लागतं, खूपच जास्त. फक्त एवढा टाईम लागतो त्याला जास्त बनवायला, पण ठीक आहे. कुछ पाने के लिए कुछ खाना पडता है नाही. मग मी मोमोज वगैरे करून घेतले. असे झाले माझे मोमोज मस्तपैकी. आणि माझ्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशनवर तुम्हाला समजत असेल मोमोज किती छान झाले. या तुम्ही पण खायला. असं होतं माझा दिवस. चलो बाय बाय.